वहिनी काय टक लावून पाहताय? काही नाही, जरा बघत होते या लोकांकडे. इथला स्टाफही चांगला आहे नाही, लवकर पिकअप केलं यांनी काम. हो, पण वहिनी याचं श्रेय श्रेयस आणि जेनीला जातं. त्या दोघांनी व्यवस्थित गाईड केलं सगळ्यांनी, त्या हिशोबाने सगळे काम करतायत. खरं सांगू, आधी मला असं वाटतं की त्यांना व्यवस्थित गायडन्स मिळत नसेल म्हणून त्यांचं कामात लक्ष नव्हतं, पण आता खूप मनापासून कामं करतायत. हो, पण आनंद भाऊजी एकदम विश्वास टाकू नका. काय आपल्याला असे अनुभव आले की आता आपण ताकही फुंकून प्यायला हवं. खरंय, म्हणूनच मी लक्ष ठेवतो यांच्यावर. आणि आता आपल्याला जलद काम करायला हवं, खूप मेहनत घ्यायला हवी आणि लवकरात लवकर आपलं टार्गेट अचीव्ह करायला हवं. सर्टनली करू आपण. बरं आनंद भाऊजी, मी आता निघते, कारण काय मला आज अथर्वला घ्यायला जायचंय. खूप दिवस झाले त्याला आणलंही नाहीये आणि परीक्षाही त्याची संपलीये. खूप आठवण येते हो त्याची. प्लीज जा तुम्ही, तो पण वाट बघत असेल. प्लीज जा. हा चला येते. येस, चला तुम्ही पण लवकर निघा. हो मॅडम, बाय. जेनी, काय कंडिशन? हाँ मिस्टर बक्षी, बोला बोला. नाही आता कसले डिरेक्टर साहेब, आता मी डिरेक्टर राहिलेलो नाही, माहितीये ना तुम्हाला. हो नाही, आता दुसऱ्या कंपनीत काम करतोय. आहे इथेच आहे. हो सगळंच नवीन आहे. डिरेक्टरी आहेत कोणीतरी, राधिका म्हणून कोणीतरी. कोणीतरी का? सांगा ना, ती माझी लग्नाची बायको आहे म्हणून. तिच्या राधिका मसाले कंपनीनी माझी कंपनी टेक ओव्हर केली आहे. सांगा का? कोणता कट केला? लाज वाटते? लाज वाटते ना? आता सवय करून घ्या. वाव, केला इन्सल्ट. अजून किती काळ इन्सल्ट करतेय बघतोच मी पण. लवकर बघ काय ते. गुड फॉर नथिंग आता गुड फॉर एव्हरीथिंग होत चालली. आपल्यालाच गुड फॉर नथिंग करेल. घ्या सरिता वहिनीच्या चहा काऊन घेते. पण आज असं अचानक कसं काय बरं बोलवलं? अहो, आपल्याला भेटायला गप्पा मारायला काही निमित्त लागतं का सांगा. पण आजची गोष्ट निराळीच आहे ना. मला माहितीये, कारण आमच्या घरी खूप मोठ्यांदा भांडणं झाली. तुम्हाला सगळं ऐकू आलं असं. आणि मी मोठी शहाणी, तुमच्या तोंडावरच मी दरवाजा लावून घेतला. माफी करा बाई मला. सरिता वहिनी, अहो नका मनावर घेऊ ही गोष्ट. त्याचा नाही विचार करत आहे मी. मला तुमची सगळ्यांचीच काळजी वाटते आणि असं आधी कधीच घडलं नाहीये म्हणून जास्त वाटलं. खरं सांगू, मला वाटतंय की तुम्ही हल्ली राधिकाशी पूर्वीसारखं वागत नाही आहात. काऊन हो नानीजी, तुम्हालाही असंच वाटत आहे का की मीच चुकत आहे? तसं नाहीये सरिता बहिणी. अहो, याआधी राधिकाच्या पाठीशी किती कणखरपणे उभ्या राहिला होता तुम्ही. गुरुचं वागणं चुकीचं हे कळत होतं तुम्हाला. इतकंच काय, तुम्ही गुरुला ठणकावून सांगितलं होतं की तुम्हाला आई म्हणून हाक मारायची नाही म्हणून. आणि आता काय झालं? इतक्या कशा बदललात हो तुम्ही? काय बरं, तुम्ही दोघी आई आहात ना, तरी आईचं मन कळत नाही हा तुम्हाला? तसं नाहीये हो. अहो, आधी राधिका चुकत नव्हती म्हणून मी तिची साथ देत होते. पण आता राधिका चुकत आहे. काय चुकते राधिका?
ती गुरुकडून घटस्फोट घेत आहे ना. पण गुरु सुद्धा तसंच वागतोय ना. अहो पण आधी नाही का ते दोघ जण वेगळे राहत होते, आताही वेगळेच राहत आहेत ना. मग हा घटस्फोट काऊन बरं सांगा मला. काऊन बरं नातं तोडायचं. का बरं पुरुष चुकते म्हणून का आपण त्यांना घटस्फोट द्यायचा आणि वेगळं व्हायचं का. मग अशा प्रकारे आपण तर त्यांना एक प्रकारचं रानच मोकळं करून देतो ना. जा ना, करा मजा. उलट अशा पुरुषांना त्यांच्या बायकांनी वठणीवर आणायला पाहिजे का नाही. त्यांना कळायला पाहिजे का नाही. संसार लग्न हा का भातुकलीचा खेळ आहे का. आज मांडला उद्या मोडला असं आहे का. अहो हे बायकांना कळत असतं सरिता वहिनी, आणि राधिकापेक्षा आणखी चांगलं कोणाला कळत असेल ते. पण हे गुरुलाही कळायला नको का की घर संसार हा खेळ नाही. आपली बायको ही शोभेची बाहुली नाहीये, हाडा मांसाची आहे. तिलाही मन इच्छा आकांक्षा असतात. राधिका खूप हळवी आहे हो. गुरुनाथचा हे अफेअर ती किती दिवस सहन करणार. आता तुम्हीच सांगा सरिता वहिनी, एखाद्या लग्न झालेल्या बाईने एखाद्या परक्या पुरुषाशी अफेअर केलं तर तिचा नवरा सहन करेल ते, सन्मानाने घरात घेईल तिला. पण हाच तर फरक आहे का नाही या समाजामध्ये, स्त्री आणि पुरुष यात. सरिताताई मी जुन्या वळणाची आहे तरी विचारते, समाज समाज म्हणजे काय घेऊन बसलात हो तुम्ही. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. हा समाज येतो का आपल्या मदतीला. अहो बाईनच बाईच्या मनाचा तिच्या आयुष्याचा विचार नको का करायला. आपण बायकाच ना मुलाच्या प्रेमात इतक्या आंधळ्या होतो की आपल्याला भलं बुरंही कळेन असं होतं. आता यांनी त्यांच्या मुलाचे काय कमी लाड केले होते. पण गेलाच न सोडून. खूप वाईट वाटलं आम्हाला. तो वागला सुद्धा खूप वाईट. रडत बसायचो आम्ही, त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसायचो. पण आता नाही. आता अश्रू सुकलेत माझे. आता ठरवले मी नाही रडायचं. अहो मुलगा मुलगा म्हणून किती दिवस भलावण करायची त्याची. सरिता वहिनी, जर आई मुलाच्या चुका पदरात घेत असेल ना तर तीही तितकीच चुकीची असते. कारण एका परीने ती तिच्या स्वतःच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करत असते हो. बस बाहेर बस. मी तुमच्या पाया पडते आता. याच्या उपर काही मला बोल नका बरं. सरिता वहिनी, अहो बस मला एवढंच कळते. मा गुरु रसातळाला जात आहे, तो दलदलीमध्ये फसत आहे, तर त्याला त्या दलदलीतून वर काढणारी फक्त एकच बाई आहे, ती बायको राधिका. आणि ती जर का त्याची साथ देत नसेल ना तर एक आई म्हणून मला त्याची साथ तर करावीच लागल. आणि जर का मी त्याची साथ केली नाही ना तर तो आपल्या जीवाचा काही भलं वाईट करून घेईल. काही भरोसा नाही. आणि आपला पोरगा असा रसातळाला जात आहे, त्याची विल्हेवाट लागत आहे. पाहताना एक आई फक्त आपल्या मनाचंच करते. आता हे का मी तुम्हाला वेगळं सांगायला. सरिता वहिनी, बस मला आता मी येते. वहिनी अशा काही या निघून गेल्या, काही ऐकायलाच तयार नाहीत. अशानं गुरुचंच नुकसान करणार आहेत या. एक आई म्हणून त्यांची बाजू समजू शकते हो मी. वाईट एवढंच आहे की त्यामुळे गुरुनाथचं आणि पर्यायाने राधिकाचंही नुकसान होत आहे. वसंतराव, काही बोलायचं आहे म्हणून मला बोलवून घेतलं आणि तुम्ही अजून गप्पच आहात. म्हणजे कसं सांगायचं, काय सांगायचं हा प्रश्नच आहे. मला फार काळजी वाटायला लागली. काय झालंय नीट सांगता का. आमच्या हिचं म्हणजे सरिताचं हल्ली वागणं फार विचित्र झालंय. वसंतराव, एक सांगू, त्या ना थोड्याशा बिथरलेत. मुलाचं अपयश त्यांना सहन होत नाहीये. त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, पण गुरुनाथ बद्दल ही जी चुकीची केविलवाणी धडपड करते ना, ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे बघ, आता काय झालं की गुरुनाथला पैशांची गरज होती.
तिने आपल्या हातातल्या बांगड्या विकल्या हो मला न सांगता. अरे बरं एवढ्यावरच थांबली नाही तर मला विचारत होती की माझ्या नावानं काय काय इस्टेट आहे, काय काय प्रॉपर्टी आहे, त्याचे पेपर्स कुठे आहे. वसंतराव काय सांगताय काय? म्हणजे मला आता संशय यायला लागला की गुरुनाथची परिस्थिती ढासळली आहे, त्याला पैशांची गरज भासते, मग तो सारखा तो हिला फोन करत असावा, बाबांनी हिला ब्लॅकमेल करत असावा. असेल हो काही बाई. आणि या आयानं खूप हळव्या असतात वसंतराव. या मुलांसाठी काय वाटेल ते करायला तयार असतात. आणि या सगळ्यांचा मलाही फार आनंद होतोय असं नाही आहे हो. आपण वडीलही तेवढेच हळवे असतो हो, सांगू शकत नाही एवढंच. आता मलाही असं वाटतं की समाजामध्ये मान उंच करून मी लोकांना सांगावं की हा यशस्वी मुलगा आहे ना, तो माझा मुलगा आहे. ह्याच्या धमन्यांमध्ये जे रक्त वाहतं ना ते माझं वसंतराव सुभेदारांचं आहे. हा नुसताच यशस्वी नाही आहे तर एक मुलगा म्हणून हा आमची खूप काळजी घेतो. आम्हाला काय हवं काय नको सगळं बघ. बापाची राहिलेली अर्धवट स्वप्न हा पूर्ण करतो. पण हा काय झालंय? तुम्ही काय रडताय? बोला, हा मन हलकं होईल. आपण समदुःखी आहोत वसंतराव. तुमचा मुलगा तुम्हाला, तुमच्या सुनेला, नातवाला विचारत नाही. आमचा मुलगा आम्हाला विचारत नाही. तुमचा मुलगा प्रत्यक्ष अपमान करतो, आमचा अप्रत्यक्षपणे. लहानाचा मोठा केला, खूप शिकला, संधी मिळाली तशी परदेशात गेला, पण आई वडिलांना इथे सोडून गेला. आठवड्यातनं कधीतरी एकदा फोन करतो. आता फोन केला म्हणजे सगळी कर्तव्य झाली का हो वसंतराव? वसंतराव आज 5 वर्ष झाली पण मी कधीही या गोष्टी बोलून दाखवल्या नाहीत. सगळं मनातल्या मनात कायम सगळ्यांची थट्टा करत राहिलो. दुसऱ्याच्या आनंदात आमचा आनंद मानत गेलो. वसंतराव, या मुलांना ना आजकालच्या काही नाती नको, काही नको, काहीही नको. नाही पण माझ्यानी सगळीच मुलं अशी असतात असं नाही हो. या जगामध्ये काही चांगली मुलं पण आहेत, म्हणून तर हे जग चालू आहे. खरं सांगू का, मुलं चांगली निघायला बापाचे नशीब असायला बसत. आपण कम नशिबी, आपल्या नशिबाचे भोग आहे तसं समजून पुढचं आयुष्य ढकलायचं बस. अगदी खरं आहे वसंतराव. अहो, म्हणूनच आम्ही राधिकाला आमची मुलगी मानतो. रेवती तर आहेच, तिच्या लेकीमध्ये आम्ही आमची नात बघतो. अथर्व आणि नेहा या दोघांच्या बरोबर वेळ इतका छान जातो ना वसंतराव. खरंय, त्यांच्याकडे बघूनच आता जीवन जगायचं आपण, त्यावर चांगले संस्कार करायचे. बाकी आपल्या हाती काय आहे. हाय मावशी कुठे? मावशी अगं तिने ना खूप चीज खाल्लं म्हणून पोट बिघडलं तिचं. अरे खादाड आहे एक नंबर. जाऊ दे, आपण बोलूया. अरे खेड्या, मग घरीच भेटलो असतो ना, त्यापेक्षा इथे कशाला बोलवलं? अगं आपल्याला बोलायचं होतं ना, म्हणून बोलवलं ना इथे. यार खेड्या, एक दिवस वाटलं होतं पिझ्झा खाईन जरा नीट. अरे मी आहे ना यार, आपण एक काम करू, आपण अर्धी कॉफी पिऊया आणि मी हवं तर एक मावा केक मागवतो, तो अर्धा खाऊया, चालेल का? म्हणजे इथे पण फोर असल्यासारखंच वागायचं. मला कंटाळा आलाय रे खेड्या. तुला माहिती तरी आहे का माझं जॉब प्रोफाईल काय आहे, ते मी काय करते ऑफिसमध्ये? अरे यार मग सांग ना. मी नाही सांगू शकत, ते खूप ह्युमिलेटिंग आहे. असं नाही करायचं. मी मित्र आहे ना यार, प्लीज 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 सांग ना काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? मी त्या रघु सोबत काम करते आता. काय? रघु ह्युमिलेटिंग आहे यार खेड्या.
सगळ्यांचे टेबल्स पुसायला लागतात माहितीये. ती म्हणाली होती ना टेबल्स पुसायला लावेन, ती ऍक्च्युअली करते माहितीये. ती रिव्हेंज घेते आमच्या दोघांचा. गॅरी पण काहीच म्हणत नाहीये. खूप घाण वाटतं माहितीये मला. मी एक सेल्फी नाही अपलोड करू शकत आहे. काय टाकू सेल्फी मध्ये? मी पुसते टेबल्स, हे बघा माझ्याकडे. तेच अपलोड करू का मी यार? अरे यार म्हणजे सुन ना डार्लिंग डार्लिंग, हे बघ एक फेज असते यार, प्रत्येकाच्या आयुष्यात येते फेज. पण जर तू 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 रडू नको ना यार. तू तू सुन ना, हे बघ आपण ना दुःखात सुख मानलं ना तर आपल्याला श्रीमंत असल्यासारखं वाटतं. काय सुख मानत काय बोलतोयस तू? एक तर गॅरी पण काहीच हेल्प करू नाही शकत. त्याचं स्वतःचं डिमोशन केलंय माहितीये तिने. इतका कंटाळा येतो यार ऑफिस मध्ये मला, आणि जेल सारखं झालंय ते. मला नाही जायचंय तिथे. अगं आपण मानलं तर असं वाटतं ना. आता जर आपण असं मानलं की म्हणजे ब्रेड म्हणजे पिझ्झा आहे, तर ते पिझ्झा सारखं वाटतं. नूडल्स आपल्याला पास्त्यासारखे वाटतात. शेंगदाणे आपल्याला काजू सारखे वाटू शकतात. याक मॅन, काय बोलतोयस तू? काही होत नाही असं. अरे यार तू सुन ना यार डार्लिंग, तू असं फ्रस्ट्रेट होऊ नको ना यार. प्लीज प्लीज प्लीज. तू कॉफी पी ना. मला नकोय कॉफी तुझी. तुला कळत नाही का ग्रॅव्हिटी या सगळ्याची? मला ते काम करायचं नाहीये. मला कंटाळा आलाय. गॅरी मला काही हेल्प करू नाही शकत आहे. तुला माहितीये का इतके दिवस झाले काही शॉपिंग नाही करते, काही फिरत नाही. सतत ते डिवोर्स नंतर पण सतत चिडचिड ऐकायची याची. मला कंटाळा आलाय यार या सगळ्याचा. तुला का कळत नाहीये की तू फ्रेंड आहेस ना माझा? अगं हो म्हणून तर आलो ना बोलायला. प्लीज यार तू तू नाही, तू प्लीज वगैरे करू नको. केणं मला माहिती नाही काही. मला एवढंच कळतंय की हे जर का असंच चालू राहिलं ना तर मी इथे राहणार नाहीये. मला आलाय कंटाळा आता. प्लीज नंतर बोलते यार तुझ्या. शनाया एक मिनिट. अरे यार तो गॅरी म्हणाला ते बरोबर आहे यार. ही फ्रस्ट्रेट झाली यार. कोणाचं ऐकणार नाही. सर सर घरी नाही गेले तुम्ही अजून? काय? अहो सर सगळे गेले. आज काय मुक्काम करायचं आहे काय तुम्हाला इथं? नाही अजून जरा काम आहे, निघेन थोड्या वेळात. अहो सर सगळे गेलेत, मला पण जायचंय. ठीक आहे तू पण निघ, पण एक जाण्यापूर्वी कब्बर चहा देशील मला? देतो ना सर, मी लगेच देतो. वा चांगले हास्य विनोद चालले. विचारून आतमध्ये यावं एवढे मॅनर्स नाहीत तुम्हाला. बाहेर जा. राधिका मला तुझी माफी मागायची. जेव्हा आपण अशा डिमांड्स करतो ना तेव्हा आधी स्वतःला सिद्ध करावं लागतं. कामाचा बोड्या वाचलाय, कंपनी डबघाईला आलीये. खरं तर नोकरीच गेली असती तुमची. मी आहे म्हणून तुम्हाला उभं केलंय. नाहीतर तुमच्यासारखी उद्धट उर्मट लोक होतकरी लोकांना उभं सुद्धा करत नाही. मी आहे गुरुनाथ सुभेदार, ALF कंपनीचा पार्टनर कम मॅनेजिंग डिरेक्टर. मी माझ्या कष्टानं, माझ्या कर्तृत्वानं ही कंपनी उभी केली आहे. आणि हे माझं यश आहे, ही माझी पोस्ट आहे. आणि ती माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ही माझी जागा आहे आणि ती माझीच राहणार. याच्यावर जर कोणी कुरघोडी करायचा प्रयत्न केला ना तर मी त्याला त्याची जागा दाखवून देईन.
आज इथे मी प्रतिज्ञा करतो, ही जागा, ही खुर्ची, ही पोझिशन, हे यश जे माझ्या हातनं गेलंय ते मी पुन्हा मिळवेन आणि तरच नाव सांगेन गुरुनाथ सुभेदार.